Today we are going to see Introduction to the Sounds of English Part 1. It is also referred as phonetics. तर आज आपण साऊंड्स इंग्लिशमध्ये साऊंड्स ज्याला ध्वनी उच्चार असं आपण म्हणतो उच्चार शास्त्र फनेटिक्स तर हे आपण पाहणार आहे. Phonetics, the word is derived from the Greek. तर phonetics हा शब्द ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. रूट वर्ड इफ यू सी फोन, तर फोनेटिक्स हा शब्द फोन पासून झालेला आहे. आपण फोन टेलिफोन म्हणतो. टेलिफोन मतलब फोन जो आहे तो फोन पासून झालेला आहे. फोन म्हणजे काय? फोन म्हणजे साऊंड, फोन म्हणजे व्हॉइस, आवाज. सो वेन वी स्पीक देर आर साऊंड ॲज वेल. इकडे सुद्धा आपल्याकडे साऊंड असतात, त्यामुळं फोन टेलिफोनला फोन असं म्हटलं जातं. So we are going to know sounds, especially we are going to see speech sounds. तर त्यामध्ये speech sounds जे आपण शब्द उच्चारतो किंवा भाषेमधले जे उच्चार आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहे. So what is meant by phonetics? Phonetics is the systematic study of speech sounds and their production, audition and perception. तर आपण जे उच्चारतो त्याचे नेमकं सिस्टमॅटिक स्टडी काय आहे, कसे उच्चार केले पाहिजेत किंवा कशाचा काय सिंबल आहे, काय उच्चार आहे. इट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ प्रोनाउन्सिएशन. उच्चाराचे एक शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला जातो. फोनेटिक्स कॅन रेफर टू द स्टडी ऑफ स्पीच साऊंड्स ऑफ एनी लँग्वेज. तर बऱ्याचशा लँग्वेजमध्ये फोनेटिक्स पार्ट हा कॉमन असतो. इन जनरल म्हटलं जातं त्याला. सो वी आर गोइंग टू सी, स्पेशली वी आर गोइंग टू फोकस ऑन ब्रिटिश फोनेटिक्स, ब्रिटिश इंग्लिश. सो देर इज डिफरन्स बिटवीन फोनेटिक्स अँड फोनॉलॉजी ॲज वेल. फोनेटिक्स हा इन जनरल आहे, तर फोनॉलॉजी पर्टिक्युलर असतं. समजा हिंदी भाषा आहे, हिंदी भाषामध्ये जे स्पीच साऊंड शिकले जातात किंवा मराठी भाषेमध्ये जे ध्वनी शिकवले जातात तर त्याला फोनॉलॉजी असं म्हणतात. एखाद्या पर्टिक्युलर भाषेमध्ये जर आपण फोनेटिक्स शिकत असेल किंवा एक्सप्रेशन शिकत असेल, साऊंड सिस्टम जर शिकत असेल तर त्याला फोनॉलॉजी असं म्हणतात. आणि फोनेटिक्स हा जनरल आहे. सगळ्या लँग्वेजमध्ये, ह्युमन लँग्वेजमध्ये काही कॉमन टर्म्स आहेत किंवा कॉमन आस्पेक्ट्स आहेत ते शिकण्यासाठी फोनेटिक्स आहे. As you know, there is difference between English spelling and English sounds or English spelling and pronunciation. लिहिणं आणि उच्चारण या दोन्हीमध्ये फार फरक आहे. How many alphabet are there? You know, there are 26 alphabets or we say 26 letters. 26 अक्षर आहेत, मुळाक्षर आहेत. But sound, if you look at, there are not 26. They are more than it, that is 20. It is 44. तर लेटर्स आपल्याकडे 26 जरी असले तरी आपल्याकडे जे साऊंड आहेत, ध्वनी जे आहेत, उच्चार जे आहेत ते किती आहेत तर 44 आहे. सो वाय देर इज डिस्क्रिपन्सी बिटवीन दीज टू. या दोन्ही मध्ये फरक का दिसतो? एकीकडे 26 आहे, दुसरीकडे 44. तर ते आपण पाहणार आहे. The reason it is that there is no one-to-one इक्वेशन बिटवीन इंग्लिश लेटर्स अँड साऊंड. तर त्याचं मेन कारण असं आहे की प्रत्येक लेटर हा प्रत्येक साऊंड रिफ्लेक्ट नाही करत किंवा प्रत्येक साऊंड हा फक्त एकच लेटर रिफ्लेक्ट नाही करत. तर 1-to-1 इक्वेशन नाही, जशाच तसं असं 26-26 असं नाही. कारण साऊंड हे व्हरायटी मध्ये प्रोड्यूस होतात. नंबर ऑफ साऊंड आर देर, लार्ज नंबर ऑफ साऊंड आर देर. सो देर इज कॉन्ट्राडिक्शन. त्यामुळे आपल्याला जशाच तसे लेटर्स आणि साऊंड पाहत मिळत नाही, तर साऊंड हे जास्त सापडतात.
So we do not get one letter having only one sound. That is the problem. So there is discrepancy between English spelling and pronunciation. If you look at the example woman, ए जो आहे त्याचा उच्चार आहे अ. इफ यू लुक ॲट फॅट, ए जो आहे या ठिकाणी फॅट आहे, ॲ आहे. लास्ट मध्ये जो ए आहे तो आ आहे. वॉट मध्ये जो ए आहे तो ऑ आहे. वॉटर मध्ये जो ए आहे त्याचा उच्चार ऑ आहे. विलेज मध्ये जो ए आहे त्याचा उच्चार ई आहे. लेट मध्ये जो ए आहे त्याचा उच्चार ए ई आहे. म्हणजे लेटर तर ए आहे पण त्याचे उच्चार देर आर डिफरंट. ॲटलिस्ट नियर अबाउट 7 साऊंड्स आर देर, डिफरंट साऊंड्स. तर एकच लेटर आहे पण त्याचे 6-7 डिफरंट साऊंड्स आपण पाहू शकतो. सो दिस शो दॅट देर डिस्क्रिपन्सी. तर दोन्हीमध्ये एक वाक्यता आपल्यामध्ये सापडत नाही की लेटर जेवढे आहेत तेवढे साऊंड्स असं आपल्याला दिसून येत नाही. सो इट गेट्स कॉम्प्लिकेटेड. तर यामुळे कॉम्प्लेक्सिटी वाढते. तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होत नाही. सो दॅट वी शुड नो द साऊंड्स. आपल्याला लहानपणापासून फक्त लेटर्स शिकवण्यात आलेले आहेत. वी डू नॉट नो द साऊंड. सो वी डू नॉट अंडरस्टँड हाऊ टू प्रोनाउन्स. आपल्याला प्रोनाउन्सिएशन उच्चार का जमत नाही, कारण आपल्याला माहितीच नाही की उच्चार कसे केले जातात. फक्त आपल्याला लिहिलेलं माहिती आहे लेटर इज टू राईट, नॉट टू प्रोनाउन्स. तर काही शब्द हे सायलेंट वर्ड्स असतात. यु नो, डाऊट, रिसीट, थंब, नाईफ, हाफ, क्रिसमस. यामध्ये एक एक लेटर तुम्हाला सायलेंट दिसून येईल. अनप्रोनाउन्स्ड लेटर्स असं म्हणतात. म्हणजे कधी कधी अक्षर असून सुद्धा त्याचा उच्चार होत नाही. तर त्यासाठी आपल्याला फोनेटिक सिम्बल्स पाहिजे आहेत. वी शुड नो फोनेटिक सिम्बल्स. तर काही फोनेटिक सिम्बल्स आपण पाहणार. सो बिफोर दॅट वी आर गोइंग टू नो व्हॉट इज फोनेटिक सिम्बल आणि त्याचं ट्रान्सक्रिप्शन कसं केलं जातं. So it is very obvious that spelling is not sure guide to English pronunciation, and hence specific phonetic symbols have been devised by the International Phonetic Association. तर इंटरनॅशनल फोनेटिक असोसिएशन IPA यांनी ठरवले की एक स्टँडर्ड बनवायचं आपण. त्यासाठी त्यांनी एक असोसिएशन स्थापन केलं 1949. तर इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट असं त्याला म्हणतात, IPA. ज्यामध्ये स्पीच साऊंडचा अभ्यास केला जातो ह्युमन लँग्वेज मध्ये, मानवी भाषेमध्ये. As far as English is concerned, there are 44 phonetic symbols for the 44 sounds in English. इंग्लिशचा जर विचार केला तर इंग्लिश मध्ये 44 phonetic symbols आणि 44 sounds आहेत. And there is an exact 1-to-1 relationship between these 44 phonetic symbols and 44 sounds. तर इंग्लिश मध्ये 44 सिम्बल्स आणि 44 साऊंड तयार होतात. त्यासाठी आपल्याला फोनेटिक्स, इंग्लिशची उच्चाराची अल्फाबेट आपल्याला शिकायची. त्याची मुळाक्षर आपल्याला पाहायचे आहे की उच्चाराचे मुळाक्षर 44 काय आहे. So this is very helpful for non-native learners of English because all the standard dictionaries make use of these phonetic symbols. तर आपण डिक्शनरी मध्ये पाहतो सुरुवातीला शब्द दिल्यानंतर तिथं उच्चार हा या बेसवरच दिला जातो. सो द टेक्निक ऑफ रिप्रेझेंटिंग प्रोनाउन्सिएशन बाय युजिंग फोनेमिक सिम्बल्स इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन. आणि ते स्लॅश मध्ये जे प्रेझेंट केलं जातं त्याला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. स्क्रिप्ट ला काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये स्क्रिप्ट असा शब्द दिसून येतो, विच इज ट्रान्सक्रिप्टेड. So transcription is a change from normal script based on Roman alphabet of English to phonetic script based on the phonetic alphabet. तर सिम्बल्स आणि प्रोनाउन्सिएशन. तर सिम्बल्स, प्रोनाउन्सिएशन जे आहे ते सिम्बल्स आहे, त्यामुळे आपल्याला 44 साऊंड हे समजून घ्यावे लागतील. नाउ इट इज क्लासिफाइड अगेन
परत त्याचं क्लासिफिकेशन पडतं. साऊंड्स अँड वॉवेल्स, स्वर आणि व्यंजन आपण म्हणतो त्याला, वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स. तर काही हे वॉवेल्स आहेत आणि काही हे कॉन्सोनंट्स आहेत. So vowel which we can produce easily without help of anyone, that is called vowel. जे independent असतात. So there are 20 vowels. I say there is 20 vowels. E, short E, long E, U, long U, E, E, A, long E, U, U, A is there, strong is there, A is there, O is there, A is there, A E is there, A U is there. So these are 20 vowels. Consonants, if you look at P, B, T, D, Ch, J, K, G, F, V, Th, D, S, Z, Sh, J, M, N, In, H, L, R, V, Y.